नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण परत आलेलो आहोत कोकण ट्रेल्सला. ह्याचे पूर्वीही माझे 2 व्हिडिओ आहेत कोकण ट्रेल्सचे, पार्ट 1 पार्ट 2. जर तुम्ही पाहिले नसाल तर नक्की चेक करा. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये पूर्ण प्रॉपर्टी दाखवलेली आहे, पूर्ण बंगलोज आतून बाहेरून दाखवलेले आहेत. तर त्याच्या ज्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत कोकण ट्रेल एक्सप्लोर करणार आहोत. मी तुम्हाला पूर्ण माहिती परत एकदा देणार आहे. जर तुम्ही नवीन आहात चॅनलला तर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणारच आहे. तर कोकण ट्रेल्स हे लोकेटेड आहे दापोली दाभोळ स्टेट हायवेला, दापोली रत्नागिरीमध्ये. जर तुम्ही कोकणामध्ये सेकंड बजेट होम पाहत असाल, तुमच्या स्वप्नातलं घर पाहत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. कारण एक बजेट होम, एक बजेट बंगला किंवा एक बजेट विला हा तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये अवेलेबल होणार आहे. त्याचप्रकारे हे जे लोकेशन आहे हे थोडं उंचावर असल्यामुळे आणि थोडं कोस्टलपासून, समुद्रापासून दूर असल्यामुळे तुम्हाला इकडे क्लायमेट हे ह्युमिड नाही मिळणार. इकडे तुम्हाला प्लेझंट क्लायमेट मिळणार आहे. आज 20 एप्रिल आहे. मी काल रात्री आलो इथे आणि रात्रभर जे क्लायमेट होतं हे सुंदर होतं, प्लेझंट क्लायमेट होतं, गार होतं क्लायमेट. कारण कोकणामध्ये सध्या हीटवेव्ह सुरू आहे. त्या उलट इथे प्लेझंट क्लायमेट आहे. म्हणजे आता सकाळचे बघा 9 वाजून गेले तरी क्लायमेट अजून प्लेझंट आहे. जी हवा सुटली ही गार हवा सुटले, तर तो एक तुम्हाला इकडे बेनिफिट आहे. तर आता आपण प्रॉपर्टीबद्दल थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊया. तर ही जी प्रॉपर्टी आहे हे पूर्ण 51 एकरचं लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 394 NA प्लॉटिंग्स केलेले आहेत. कलेक्टर NA बंगलो प्लॉटिंग ॲप्रूव्ड प्लॅन आहे हा पूर्ण. त्याचबरोबर लीगल रोड ॲक्सेस आहे, इंटरनल रोड्स आहेत तुम्हाला, सिक्युरिटी आहे, वेल गेटेड कम्युनिटी आहे तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला इकडे स्ट्रीट लॅम्प्स आहेत, पाणी आहे तुम्हाला. इकडे एक विहीर आहे, 3 बोरवेल्स आहेत, 40,000 लिटरची वॉटर टँक आहे, जी ग्रॅव्हिटीच्या मार्फत पूर्ण बंगलोजना वॉटर सप्लाय करते. ती एक एक्स्ट्रा वॉटर स्टोरेज टँक आपण प्रोव्हिजनमध्ये ठेवलेली आहे. आणि त्याचप्रकारे जर तुम्हाला बाय रोड इकडे यायचं असेल तर कनेक्टिव्हिटी ही खूप इझी आहे, सिम्पल आहे. जर तुम्ही बाय रेल्वे येत असाल तर तुम्हाला खेड रेल्वे स्टेशनला उतरायचं आहे आणि तिथून इकडे फक्त 40 किलोमीटरचं अंतर आहे. तसंच तुम्ही दापोलीवरून इकडे कंटिन्यू दाभोळला ST सुरू असतात. त्याचप्रकारे तुम्ही जर बाय रोड येत आहे तर तुम्हाला दापोलीवरून दाभोळ रोडला यायचं आहे. दापोली दाभोळ स्टेट हायवे टचच आपली प्रॉपर्टी आहे, तिथूनच आपल्या प्रॉपर्टीला ॲक्सेस आहे. तसंच तुम्ही इथून गुहागरही कंटिन्यू करू शकता, कारण दाभोळला जी फेरी सर्व्हिस आहे ही तुम्हाला गुहागरला घेऊन जाते. तर तुम्हाला गुहागरी इथून फक्त 28 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि तुम्हाला इथून समुद्र जवळ आहे, कोलथरे बीच तुम्हाला इथून जवळ आहे. तर टुरिस्ट ॲट्रॅक्शन्सही तुम्हाला भरपूर आहेत, त्याबद्दल आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहोत. तसंच तुम्हाला इकडे जे बंगलो मिळत आहेत हे कस्टमायझेबल ऑप्शन्समध्ये आहेत. जर तुम्ही प्लॉट विकत घेताय त्याच्यानंतर तुम्ही बंगलो स्वतःच्या डिझाईनच्या नुसार इथून फायनल करून घेऊ शकता, आमच्याकडून बांधून घेऊ शकता. प्लॉटची जी साईज असणार आहे ती 3 गुंठ्यापासून 6 गुंठ्यापर्यंत असणार आहे. इंडिव्हिज्युअल 7/12 असणार आहे, जो तुमच्या नावावर ट्रान्सफर होईल. आणि जेव्हा तुम्हाला बंगलो बांधायचा आहे तर तोही आपण तुम्हाला बांधून देणार आहोत एकदम रिजनेबल दरामध्ये. आणि इकडे जी बंगलोजची थीम आहे ही आहे जांभा दगड आणि कौलारू घरं. तर ती थीम आपण कोकण ट्रेल्सला मेंटेन केलेली आहे, एक कोकणी फील देण्यासाठी प्रत्येक स्टेला, प्रत्येक सेकंड होमला, तुमच्या स्वप्नातल्या घराला. आणि जी कौलं आपण वापरलेली आहेत त्या कौलांना मोनियर टाईल्स म्हणून ओळखलं जातं. सिमेंटची कौलं असतात जी ह्या क्लायमेटला सुटेबल आहे. कारण आपण जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू केला त्यानुसार आपण त्याच्यामध्ये चेंजेस आणत गेलो क्लायमेटच्या नुसार, आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत ज्या इकडे सुटेबल आहेत त्यानुसार आपण हे सगळे चेंजेस आणलेले आहेत. तर आपण पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगतो की ही प्रॉपर्टी तुम्ही काय इन्व्हेस्ट करू शकता. जर तुमचं बजेट एक मीडियम बजेट आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला जरी फायनान्स करायचं आहे तरी फायनान्सही इकडे तुम्हाला अवेलेबल आहे. प्लॉटवर आणि बंगलोवर दोन्ही गोष्टींवर तुम्हाला फायनान्स अवेलेबल होणार आहे. तर तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा एक सेकंड होम घ्यायचं आहे ज्याच्यामधून तुम्हाला रिटर्न्सही हवे असेल तर तुम्ही ही प्रॉपर्टी नक्की इन्व्हेस्ट करू शकता. कारण तुम्हाला इथून रिटर्न्स असणार आहेत. ते कशा प्रकारे, तर तुम्ही इकडे टुरिझम सुरू करू शकता. म्हणजे जर तुम्ही कोकण ट्रेल्सच्या मॅनेजमेंटला इकडे टुरिझमसाठी तुमचा बंगलो देत असाल तर प्रॉफिट शेअरिंग रेशिओवर, म्हणजे रेव्हेन्यू शेअरिंग रेशिओवर तुम्ही इकडे टुरिझम करू शकता, कारण इकडे भरपूर क्लायंट्स येतात. त्याचप्रकारे एअरबीएनबी ॲपवर जर तुम्ही तुमचा बंगलो लिस्ट करताय तरी तुम्हाला इकडे बऱ्यापैकी क्लायंट अवेलेबल होणार आहेत. तर एअरबीएनबी तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी आणणार आहे सर्वांसाठी, कारण त्याच्यावर तुम्ही बऱ्यापैकी कमर्शियलायझेशन करू शकता, तुम्ही टुरिस्ट अट्रॅक्ट करू शकता. आणि दापोली हे बऱ्यापैकी टुरिस्ट अट्रॅक्शन आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि आपल्या प्रॉपर्टीपासून कोलथरे बीच,
त्यानंतर गुहागर, अंजनवेल लाईट हाऊस, त्यानंतर समुद्रकिनारा, हे सर्व जवळ असल्यामुळे तुम्ही इकडे इझिली टुरिस्ट अट्रॅक्ट करू शकता. आणि त्याचप्रकारे हे थोडं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे, वातावरण सुंदर आहे, तर एक प्रायव्हसी आहे लोकांना, त्यामुळे टुरिस्ट नक्की ही प्रॉपर्टी प्रेफर करतील. आणि तुम्हाला कमर्शियलायझेशन नको आहे, काही इन्कम नको आहे प्रॉपर्टीकडून, तर तुम्ही ह्याला एक सेकंड होम किंवा एक रिटायरमेंट प्लॅन म्हणूनही आता इन्व्हेस्ट करू शकता. कारण भविष्यामध्ये दापोली हे बऱ्यापैकी डेव्हलप होणार आहे, पण ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये डेव्हलप व्हावं अशीच आमची इच्छा आहे आणि तोच एक आपला प्रयत्न आहे. त्यामुळे आपण जे इकडे घरं किंवा जे विलास आहेत हे कोकणी पद्धतीचे केलेले आहेत. कारण जेव्हा आपण शहरातून कोकणाकडे येतो तेव्हा आपल्याला तो निसर्गाचा, तो कोकणाचा फील हवा असतो, तर तो फील आपण मेंटेन ठेवायचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तर चला आता एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी आणि मी तुम्हाला ॲम्युनिटीज वगैरे ह्या सगळ्या डिस्कस करणार आहे ह्याच्यामध्ये. जे आपलं अपकमिंग रेस्टॉरंट आहे, क्लब हाऊस आहे, त्याच्यानंतर जे वॉकिंग पाथ वगैरे आहेत, ज्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर चला प्रॉपर्टी आपण आता एक्सप्लोर करण्याची सुरुवात बाहेरून करूया, म्हणजे स्टेट हायवेनी. तर जो तुम्हाला माझ्या मागे दिसतो आहे हा आहे दापोली दाभोळ स्टेट हायवे. त्या दिशेने आला हा दापोलीच्या आणि इकडे कंटिन्यू होतो दाभोळकडे आणि इथूनच तुम्ही गुहागरला जाऊ शकता दाभोळ फेरी सर्व्हिसच्या मार्गे. तर जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक्सप्लेन केलेलं की ही पूर्ण जी कम्युनिटी आहे ही वेल गेटेड आहे, विथ सिक्युरिटी आहे आणि अशी तुम्हाला मेन एंट्री मिळणार आहे. इकडे बघा सिक्युरिटी कॅबिन आहे आणि भव्य असं प्रवेशद्वार आहे, हे मेन एंट्रन्स आहे. आणि इथून पूर्ण आतमध्ये तुम्हाला बंगलोज, विलोज आणि एन ए प्लॉटिंग्स सुरू होणार आहेत. तर आता आपण आतमध्ये एक्सप्लोर करूया आणि मी तुम्हाला ज्या बंगलोच्या डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या त्या सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे थोडक्यामध्ये. त्यानंतर आपण क्लब हाऊस, रेस्टॉरंट पाहूया आणि अदर ॲम्युनिटीज पण चेक करणार आहोत. तर अशा प्रकारे बघा 51 एकर्समध्ये पूर्ण ही प्रॉपर्टी पसरलेली आहे आणि सगळे एन ए प्लॉट्स आहेत आणि प्रत्येकाने बंगलोचे डिझाईन्स स्वतःच्या पद्धतीने डेव्हलप केलेले आहेत. तर ती फ्लेक्सिबिलिटी आहे इथे. तुम्हाला तेही मी दाखवण्याचा प्रयत्न करेन वेगवेगळे डिझाईन्स. आता बघा भरपूर कामं सुरू आहेत, ऑलरेडी बंगलो बनत आहेत, भरपूर बंगलोज रेडी झालेले आहेत, भरपूर लोक आता पोझिशन घेणार आहेत. आता हा जो विला दिसतोय तुम्हाला, ह्या विलाचं आता 12 तारखेला पोझिशन आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला जांभ्या दगडामध्ये आणि कौलारू घरांमध्ये इथे करून घेता येणार आहेत. हे बघा याही घराचं काम इथे सुरू आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं, वरती जी वॉटर स्टोरेज टँक आहे ही 40,000 लिटरची आहे आणि ग्रॅव्हिटीचा वापर करून जे सगळे बंगलोज आहेत त्यांना वॉटर सप्लाय केली जाते. प्लस तुम्हाला प्रत्येक बंगलोला एक्स्ट्रा वॉटर टँकही बसवता येते ऑन एक्स्ट्रा चार्जेस. आणि त्याचबरोबर तुम्हाला बंगलोबरोबर एक पॉवर बूस्टर पंपही मिळतो, ज्याच्याने फटाफट तुमची जी टाकी आहे आतमध्ये इंटरनल स्टोरेज वॉटर टँक आहे बाथरूमच्या वरती, ती लवकर भरता येते. आज वातावरण एकदम पावसाळ्याचं झालं आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आज पावसाचा अनुभव घेतो आहे की असं झालं आहे आम्हाला. तर बघा अशा प्रकारे सर्व बंगलोज आहेत. या मागे तुम्हाला दिसत आहेत ह्या एक्स्ट्रा लावलेल्या वॉटर टँक्स आहेत. आता आपण ह्या दिशेला आलेलो आहोत, क्लब हाऊस तिकडे आहे आणि मी तुम्हाला एकदम जबरदस्त आता व्ह्यू दाखवणार आहे. तर हा बघा आपल्या प्रॉपर्टीवरून तुम्हाला समुद्राचंही दर्शन होतं आहे. किती क्लिअर दिसतोय समुद्र. आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो. एकदम क्लिअर असा सुंदर असा समुद्राचा व्ह्यू बघा. तर कोकण ट्रेल्सचा माझा अगोदरचाही व्हिडिओ होता, तो तुम्ही पाहिला, पण त्यामध्ये जे दाखवलं नव्हतं, जे मिस झालेलं किंवा आपण जे कव्हर केलं नव्हतं ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आत्ता मी जे तुम्हाला घर दाखवणार आहे, जो विला दाखवणार आहे,
हा खरंच तुम्ही पाहून एवढे खुश व्हाल ना, तुम्ही एन्जॉय कराल प्रॉपर्टी. आणि ह्या प्रकारची प्रॉपर्टी तुम्ही इथे डेव्हलप करून तिला Airbnbवर लिस्ट करू शकता किंवा टुरिस्टना अट्रॅक्ट करू शकता आणि एक चांगला इन्कम सोर्स तुम्ही इथून जनरेट करू शकता. बाकी तुम्हाला सिक्युरिटी, गेटेड कम्युनिटी इथे आहेच. आणि मी तुम्हाला पहिला आजूबाजूचे बंगलोज दाखवतो. तर बघा, सगळीकडे तुम्हाला बंगलोज दिसतील. आतापर्यंत 80 बंगलोज इथे रेडी झालेले आहेत. आणि आता आपण पाहूया ती प्रॉपर्टी जी ऑलरेडी मालकांनी डेव्हलप केले. इकडे यांनी 3 ते 5 प्लॉट क्लब करून ही प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे. तर ही बघा, ही प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीला नाव दिलेलं आहे 6th एलिमेंट. आणि एक सुंदर अशी 3 BHKची प्रॉपर्टी. जेवढी बाहेरून सुंदर दिसते ना, त्याच्या कित्येक तरी पटीने ही आतून सुंदर आहे. पहिला आपण बाहेरचा पॅसेज पाहूया. बघा, लँडस्केप गार्डन वगैरे किती सुंदर पद्धतीचं केलेलं आहे. इथे सिट आउट आहे, तिकडे बॉनफायर एरिया आहे. आणि हे सगळं त्यांनी फक्त एकच कन्सेप्ट मनामध्ये ठेवून केलं आहे, टुरिझम. आणि तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर आहे. म्हणजे डोळ्यांना पाहूनच एवढं सुंदर वाटतं आहे. तर जेव्हा तुमचे टुरिस्ट किंवा तुमचं स्वतःचं असं घर असेल तेव्हा तुम्ही किती एन्जॉय कराल. किंवा जर तुम्ही कमर्शलायझेशन करताय, टुरिस्ट येत आहेत, तर ते नक्की इकडे सारखी येतील किंवा कुणाला तरी सजेस्ट करतील. तर आता आपण आज जाऊन चेक करूया हा विल्ला कशा प्रकारे बांधलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो की हे सगळं कन्स्ट्रक्शन आपलं स्वतःचं आहे, KTनीच करून दिलेलं आहे. म्हणजे KTच्या टीमनी हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन्सचे बंगले तुम्हाला कोकण ट्रेल्सला पाहायला भेटणार आहेत. तर चला आता आतमधून आपण एक्सप्लोर करूया या बंगल्याला. तर ही एंट्रन्स आहे, भव्य असं पॅसेज आहे. एंट्रन्सला सिट आउट आहे. इथे मोठी अशी बॅल्कनी बनवलेली आहे. हे बघा, 2 मशाल लावलेले आहेत. किती सुंदर पद्धतीने बनवलं आहे. डोअर तुम्ही पाहू शकता किती अट्रॅक्टिव्ह आहे. सुंदर प्रकारे दरवाजा आहे. आणि इंटिरियर जबरदस्त आहे. किचन, इंटरनॅशनल लेवलचा किचन इथे त्यांनी बनवलेला आहे. बघा कसा प्लॅटफॉर्म आहे. इकडे डायनिंग टेबल आहे, पूर्ण मोठा ह्यूज डायनिंग टेबल आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काहीतरी प्रोव्हिजन करून टुरिझमला अट्रॅक्ट करू शकता. एक चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकता तुम्ही. हे बघा, तुम्ही KTच्या मॅनेजमेंटला तुम्ही सांभाळायला देऊ शकता. त्याचबरोबर इकडे तुम्हाला अजून एक फॅसिलिटी कोकण ट्रेल्सची टीम प्रोव्हाइड करते, ती म्हणजे हाऊसकीपिंगची. तर तुम्ही इकडे जर घर घेताय तर तुमच्या घराची क्लिनिंग, हाऊसकीपिंग हेही KTची टीम मॅनेज करून देऊ शकते. किती सुंदर असं भव्य हॉल आहे बघा, सीट आउट वगैरे. आणि सगळ्यात मस्त बाजू ह्या घराची ही पाहायची बाकी आहे. त्याच्या पहिलं आपण बाकी सगळं एक्सप्लोर करतो आहे. तर हा बघा, हा फर्स्ट बेडरूम आहे. 3 बेडरूमचं घर आहे हे. 3 बेडरूमचा विला आहे हा. बाथरूम तुम्ही बघाल ना, बघा स्पेशियस बाथरूम. बघा, इथे एक रूम आहे. हा पण बेडरूमच आहे छोट्या साईजचा. जो मेन हिस्सा आहे तो मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. हा एक बेडरूम आहे. अशा प्रकारे 3 बेडरूम बनवलेले आहेत इकडे. इकडे तुम्ही म्हणजे वेकेशनसाठी येऊ शकता. तुम्हाला कोकण ट्रेल्सला कॉन्टॅक्ट करायला लागेल. आणि एक मोठा असा बाथटब आणि इनडोअर स्विमिंग पूल. अजून काय पाहिजे. म्हणजे तुमचं स्वतःचं घर असेल तर हे तुम्ही कधीही एन्जॉय करू शकता. पण जर तुम्हाला फिरायला इथे यायचं आहे तर अशी प्रॉपर्टी तुम्हाला इथे मिळणं जवळजवळ अशक्य आहे. ती तुम्हाला कोकण ट्रेल्समध्ये मिळणार आहे. आणि सुंदर असा स्विमिंग पूल वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि इनडोअर स्विमिंग पूल आहे, त्यामुळे तुम्हाला तुमची प्रायव्हसी पूर्णपणे मेंटेन करता येणार आहे. जर तुम्हाला हा बंगलो रेंटवर हवा असेल तरी तुम्ही KTला संपर्क करू शकता. तर आता चला, आता जाऊया बाहेरच्या दिशेला आणि बाकीच्या गोष्टींबद्दलही चर्चा करणार आहोत आपण. आणि शेवटी मी तुम्हाला परत किंमत वगैरे सांगणारच आहे. तर आता पुन्हा आपण बाहेर आलेलो आहोत. आता बॅकयार्डला जाऊया आपण. बॅकयार्ड पण सुंदर प्रकारे डेव्हलप केलं आहे. बघा कसं गार्डनिंग केलं आहे. आंब्याला कैऱ्या आलेल्या आहेत, कारण आता सीझन सुरू झालेला आहे आंब्यांचा. आणि बघा मागच्या साईडलाही सुंदर प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे छोटा बंगला असू द्या किंवा मोठा बंगला, ह्याला तुम्ही लिस्टिंग करून किंवा KT बरोबर टायअप करून किंवा स्वतःच्या बेसिसवर
तुम्ही ह्याला टुरिझममध्ये कन्वर्ट करू शकता आणि एक चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकता. आजकाल सगळं सोशल झालं आहे, त्यामुळे जर तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी लिस्ट करताय कुठेही तर तुम्ही इझिली क्लायंट्सना टार्गेट करू शकता. तर इथे मागच्या साईडला तुम्हाला पार्किंग आहे. आपण फ्रंट साईडून आलो तर ही मागच्या साईडला तुम्हाला प्रॉपर इथे बघा पूर्णपणे अशी पार्किंग स्पेस आहे. आणि हा आहे बॅकयार्डचा व्ह्यू. फ्रेममध्ये तुम्हाला वाटतं ना कुठे आपण भारताच्या बाहेर आहोत, कारण बंगलो आणि विल्ला एवढे सुंदर बनवले आहेत लोकांनी की तुम्हाला खरंच इथे आल्यावर तो फील येणार आहे की आपण कुठेतरी खरंच बाहेर आहोत, बाहेरगावी आहोत. तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक सुंदर सेकंड होम किंवा रिटायरमेंट प्लॅन जर तुम्हाला करायचा असेल तर कोकण ट्रेल्स हे तुम्हाला कधीही उत्तम ऑप्शन आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर कमर्शियलायझेशन करायचं आहे, एअरबीएनबीवर लिस्टिंग करून रेव्हेन्यू जनरेट करायचं आहे किंवा कोकण ट्रेल्सच्याच मॅनेजमेंटला टायअप करून तुम्हाला इथे बिझनेस करायचा आहे आणि रेव्हेन्यू घ्यायचा आहे, काहीतरी इन्कम सोर्स जनरेट करायचा आहे, तर तुमच्या ह्या इन्व्हेस्टमेंटला तो एक पर्यायी मार्ग आहे. आणि एवढ्या सुंदररित्या लोकांनी इकडे बंगलोज बांधलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईन्सचे आणि एवढं सुंदर वातावरण आहे. आत्ताही गारवा आहे, पूर्ण कोकणामध्ये हीटवेव्ह सुरू आहे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, पण इथे आत्ताही हवेमध्ये गारवा आहे. आणि नक्कीच तुम्ही एक चांगला निसर्ग, एक चांगली हवा, शुद्ध हवा, फ्रेश एअर आणि जे आपल्या आयुष्याला गरजेचं आहे ते ऑक्सिजन, एकदम क्लीन ऑक्सिजन इथे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. तर आता आपण अजून इकडे जे क्लायंट राहतात आपले, जे भरपूर वेळेपासून इकडे राहतात, त्यांच्याशीही बोलणार आहोत. तो व्हिडिओ सेपरेट असेल, तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तरी तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टीला बघा रोड ॲक्सेस आहे. पूर्ण 51 एकर्सला तुम्हाला रोड ॲक्सेस आहे. तुम्ही तुमच्या घराच्या बाजूला तुमची गाडी पार्क करू शकता, असं प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे बंगलोज इथे लोकांनी बांधलेले आहेत स्वतःच्या आवडीनुसार, स्वतःच्या डिझाईननुसार. तो बघा किती मोठा बंगला आहे, किती मोठा प्लॉट आहे, तो सुंदर आहे. सोलार पॅनल्स वगैरे सर्व लावलेले आहेत त्यांनी. म्हणजे प्रत्येकाची एक वेगळी डिझाईन आहे आणि जांभा दगडामध्येच पूर्णपणे केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी A1 आहे. त्यामुळे तुम्ही इथे बिनधास्त KTच्या मॅनेजमेंटला हँडओव्हर करून स्वतःच्या स्वप्नातलं घर बांधून घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला ज्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत त्याच्यापैकी एक खेळ मैदान. त्याच्यासाठी बघा किती मोठा पॅसेज मोकळा सोडलेला आहे. त्याचप्रकारे तुम्हाला इथे हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं प्रोजेक्टही पाहायला मिळणार आहे. म्हणजे ह्याची जी कॅपॅसिटी आहे ना ही आहे 40 लाख लिटरची. आणि हे पाणी एकदा पावसाळ्यामध्ये भरलं की हे ऑलमोस्ट तुम्हाला 12 महिने वापरायला मिळणार आहे. तर हे पूर्ण पाणी ह्याचं प्रोव्हिजन ह्याच्यासाठी आहे की ह्याच्यामध्ये साचलेलं पाणी प्लांटेशनसाठी यूज करण्यात येणार आहे. आणि तसंच प्लांटेशनवरही आपण जोर दिलेला आहे. आपण आत्तापर्यंत 2000 झाडं ऑलरेडी लावलेली आहेत आणि ह्याच्या पुढेही आपण अजून प्लांटेशन करणार आहोत. कोकण ट्रेल्सला खालच्या भागामध्ये बऱ्यापैकी झाडं आहेत आपल्या प्रॉपर्टीच्या. जिकडे वनवाटिका आहे त्या साईडला बऱ्यापैकी प्लांटेशन ऑलरेडी आहे आपल्या प्रॉपर्टीमध्ये. त्याचप्रकारे तुम्हाला ॲम्युनिटीजमध्ये इथे बघा मचानही मिळणार आहे. आणि इथेच ह्याच पॅसेजमध्ये अजून एक मोठी वॉटर स्टोरेज टँक येणार आहे 60,000 लिटरची. तर तीही कारण ऑलरेडी 40,000 लिटरची आहे आपल्याकडे वरती त्या साईडला आणि इथे परत 60,000 लिटरची वॉटर स्टोरेज टँक येणार आहे. आणि हे आहे आपलं क्लब हाऊस स्वागत कक्ष आणि इथेच वरती ऑफिसही आहे. अशा प्रकारे पूर्ण कोकण ट्रेल्सचा जो प्रोजेक्ट आहे हा सुंदररित्या बनवला गेलेला आहे. आणि जे जांभा दगड आणि कौलारू घरांचं बांधकाम आहे हे याच्यामध्ये सुंदरतेमध्ये अजून भर पाडतं. आणि लोकांनीही खूप सुंदररित्या वेगवेगळ्या डिझाईन्सनी स्वतःची घरं, विलास किंवा बंगलोस हे डेव्हलप केलेले आहेत. इथे पहा असे बैलगाडीवरती बोट वगैरे हे सगळं रात्री अजून सुंदर दिसतं. याला लाईटिंग वगैरे असते आणि अजून भरपूर ॲम्युनिटीज प्रोव्हिजन्समध्ये आहेत, त्या लवकरच लवकर येणार आहेत. आणि तिकडे सनसेट पॉईंट आहे, थोड्या वेळात सनसेट होणार आहे, तोही आपण एन्जॉय करूया. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर इकडे वेकेशन स्पेंड करू शकता किंवा
एक सेकंड होम म्हणून याला युटिलाइज करू शकता किंवा टुरिझम, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर बघा आता आपण वरच्या पॅसेजला आलेलो आहोत क्लब हाऊसच्या, आणि हा आहे आपला सनसेट पॉईंट. आणि समोरच आता सूर्यास्त होणार आहे, आणि जिकडे सूर्यास्त होणार आहे तिथेच खाली समुद्र आहे. मगाशी मी तुम्हाला झूम करून दाखवला. आणि इथून अजून एक एरियल व्ह्यू आपल्या पूर्ण प्रॉपर्टीचा, तोही आता तुम्ही एक्सपिरियन्स करा. आणि लवकरात लवकर येऊन इथे तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा. इनिशियल बेसिसला तुम्ही प्लॉटही बुक करू शकता किंवा प्लॉट विकत घेऊ शकता. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला हवं आहे तेव्हा तुम्ही स्वतःच्या पद्धतीने छोटं किंवा मोठं घर इथे बांधून घेऊ शकता KTच्या टीमकडून. आणि त्याला नंतर तुम्ही कमर्शियलायझेशन करू शकता, जे मी सारखं सांगतो आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळणार आहेत. तर बरोबर क्लब हाऊसच्या बाजूलाच आपलं नवीन रेस्टॉरंट आणि इंडोर गेम्स सुरू होणार आहेत. ऑलमोस्ट बांधकाम झालेलं आहे, लवकरात लवकर ओपनिंग आहे. तर हा न्यू अपडेट आहे कोकण ट्रेल्सचा, मी तुम्हाला दाखवतो जवळून. तर हे बघा, अशा प्रकारे रेस्टॉरंट प्लस इंडोर गेम्स हे प्रोव्हिजन ॲम्युनिटीजमध्ये जे ॲड होणार आहे ते इथे ऑलमोस्ट कंप्लीट होत आलं आहे, आणि तुम्हाला ते लवकरात लवकर एक्सपिरियन्स करता येणार आहे. आणि तुम्हाला ह्या बाजूला असणार आहे पूर्ण इंडोर गेम्सचं प्रोव्हिजन. तर तुम्ही इंडोर गेम्सही इथे येऊन एन्जॉय करू शकता. तुमचा डे किंवा तुमचं वॅकेशन इकडे बऱ्यापैकी तुम्ही लवकरात लवकर आता स्पेंड करू शकताय. आणि लवकरात लवकर आपण ह्याची ओपनिंग करणार आहोत तुमच्यासाठी, की तुम्ही जेव्हा इकडे तुमचा टाईम स्पेंड करायला याल तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी विरंगुळा मिळावा, त्यासाठी आपला हा प्रयत्न राहणार आहे. तसंच तुम्हाला थंडीच्या वेळी बॉनफायर करायची सुविधाही इथे केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही एक सुंदर प्रमाणे सेटिंग करून इकडे बॉनफायरचा शेकोटीचा आनंद घेऊ शकता. तर मंडळी, कसा आवडला तुम्हाला प्रोजेक्ट? आशा करतो तुम्हाला प्रोजेक्ट आवडला असेल, ह्या नवीन अपडेट्स आवडले असतील. आणि सिलेक्टेड प्लॉट्स आता शिल्लक आहेत आपल्याकडे, तर लवकरात लवकर येऊन तुमची बुकिंग करा. जो नंबर स्क्रीनवर दिसत आहे ह्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉल किंवा मेसेज करू शकता. कॉल करायचे टायमिंग्स आहेत सकाळी 10 ते रात्री 9. त्यानंतर तुम्ही कधीही 24 तास कधीही आम्हाला मेसेज करू शकता. आम्ही मेसेजचा रिवर्ट करू तुम्हाला, आणि आमची टीम तुम्हाला संपर्क करेलच बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजवण्यासाठी आणि साईट व्हिजिटसाठी. लवकरात लवकर या, साईट व्हिजिट करा, तुमचा प्लॉट बुक करा, म्हणजे ही सुवर्णसंधी तुमच्या हातून मिस नाही होणार. आणि तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही इकडे कोकण ट्रेल्सला एका चांगल्या फॅसिलिटीसोबत बांधून घेऊ शकता. तर आता आपण चर्चा करूया किमतीबद्दल. आपल्याकडे 3 गुंठ्यापासून ते 6 गुंठ्यापर्यंतचे प्लॉट्स अवेलेबल आहेत. तर 3 गुंठ्याचा जो प्लॉट आहे, फक्त प्लॉट एरिया हा तुम्हाला येईल 16 lakhs ऑल इन्क्लुझिव्ह, नेगोशिएबल आहे. त्यामध्ये तुमचं स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन इन्क्लूड आहे. त्याचप्रकारे जर तुम्हाला बांधकाम हवं आहे तर 3 गुंठ्याचा प्लॉट प्लस बांधकाम 680 स्क्वेअर फूटचं हे पॅकेज आहे तुम्हाला 33,50,000 रुपये. आणि त्याचप्रकारे जर तुम्ही प्लॉट घेऊन तुमच्यानुसार तुम्हाला बांधकाम करायचं आहे, तुमच्यानुसार तुम्हाला जर जास्त स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचं आहे, तर त्याच्या आपले कन्स्ट्रक्शनचे दर ठरलेले आहे, जे आपली टीम तुम्हाला एक्सप्लेन करेल कॉलवर किंवा मीटिंगमध्ये. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा प्रोजेक्ट आवडला असेल. आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.